गेल्या दिवसापासून इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये पाहत असताना अनेक अशा गोष्टी प्रभू आमच्याशी बोललेला आहे आणि हा विश्वासरूपी जिन्याकडे आम्ही पाहत असताना 25 पायऱ्या गेल्या दिवसापासून गेल्या दिवसापर्यंत आपण चढलेले आहोत आणि आज त्या विश्वासरूपी जिन्याची 26वी पायरी चढत असताना प्रार्थना एकच आहे की प्रभू आमच्याशी बोलो. आणि म्हणून माझ्याबरोबर इब्री लोकास पत्र 11वा अध्याय आणि वचन 32 आपण काढावे ही आपणास विनंती करतो. वचन 32 अशा प्रकारे लिहिलेलं आहे. एका प्रश्नाच्या द्वारे आम्हाला त्याची सुरुवात दिसते. आणखी काय सांगू. हा लेखक बऱ्याच गोष्टी सांगण्यासाठी उत्सुक आहे. जसं आम्ही पाहिलं की विश्वासाची परिभाषा नंतर हबेलाविषयी, हनोकाविषयी, नोहाविषयी, अब्रामाविषयी बऱ्याच विश्वासवीरांविषयी अतिशय मनमोकळेपणाने प्रभूच्या सामर्थ्याने सांगत असताना आता तो आज आम्हाला म्हणतो, विश्वासणाऱ्यांना म्हणतो, आणखी काय सांगू. प्रश्नचिन्ह. बरंच सांगण्यासारखं आहे. जसं योहान म्हणतो की ख्रिस्ताचे अद्भुत कार्य जर लिहित बसलो तर या जगात पुस्तके मावणार नाही. या विश्वासवीर जे प्रभूचे आहेत, अनेक असे विश्वासवीर आहेत की त्यांच्याविषयी आणखी काय सांगू. आणि म्हणून त्या ठिकाणी गिदोनाचा उल्लेख आम्हाला दिसतो. आणि आज आपण या प्रश्नानंतर जे उत्तर आहे की आज मी गिदोनाविषयी सांगतो. हा दास म्हणतो की आणखी काय सांगू. तर आज गिदोनाच्या विश्वासाविषयी पाहू. आणि म्हणून माझ्याबरोबर शास्त्रेच्या पुस्तकात आपण यावे आणि त्या गिदोनाचा जीवनक्रम जो आहे शास्त्रेच्या पुस्तकात 6, 7 आणि 8 या अध्यायामध्ये आम्हाला नमूद केलेला आम्ही पाहतो. आणि म्हणून शास्त्रे याच्या 6व्या अध्यायाकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस 11व्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. शास्त्रे 6वा अध्याय वचन 11. देवाच्या वचनात गिदोनाविषयी अशा प्रकारे लिहिलेलं आहे की मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवास अबिएजरी याच्या एला वृक्षाखाली बसला. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यानांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची झोंडणी करीत होता. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवानवीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. प्रिय, गिदोनाचा अर्थ कापणारा किंवा योद्धा. आणि गिदोन या ठिकाणी काय करत आहे की गव्हाचा बचाव करत आहे. कुणापासून? मिद्यानापासून. का बरं मिद्यानापासून बचाव करीत आहे. जर आम्ही पाहिलं 1 ते 6 या वचनांमध्ये की मिद्यानाचं वर्चस्व इस्रायलावर दिसतं आणि त्या ठिकाणी मिद्यानाच्या भीतीने इस्रायलाने डोंगरातून आपणाटी बिबरे असो, गुहा असो, दुर्ग तयार केले होते. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस त्यांची शेते पूर्णपणे टवटवीत होत होती त्यावेळेस हे एका टोळासारखे टोळधाडी करत होते आणि पूर्ण इस्रायलाचं नुकसान त्या ठिकाणी आम्ही पाहतो प्रियांना. आणि अशा हताश झालेले, निराश झालेले वचन 6 मध्ये आम्ही पाहतो की मिद्यानामुळे इस्रायलाची हलाखीची अवस्था झाली. तेव्हा इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. मिद्यानाच्या मुळे इस्रायलाची हलाखीची अवस्था, मिद्यानाच्या जाचामुळे इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. प्रिय, जाच. आम्ही ज्यावेळेस जाच पाहतो त्यावेळी निर्गमाच्या पुस्तकात पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला इस्रायलाचा जाच जुलूम दिसतो. ते भयंकर वर्ष दिसतात आणि त्याच प्रकारची अवस्था पुन्हा एक वार शास्त्रेंच्या आमदानीत इस्रायलावर आली आहे प्रियांनो. आणि अशा परिस्थितीमध्ये मिद्यानापासून गव्हाचा बचाव करणारा गिदोन, प्रियांनो, सर्वजण हताश झालेले आहे. परंतु एक आहे, गिदोन त्या ठिकाणी पाहतो की गव्हाचा बचाव करलेला आहे. गिदोन देखील घाबरलेला आहे. पण एक आहे, गिदोन हारलेला नाही. घाबरलेली अवस्था त्याच्या अंतःकरणात आहे. परंतु आम्ही पाहतो वचन 11 मध्ये मिद्यानापासून गव्हाचा बचाव तो द्राक्षकुंडात करीत आहे. ती झोडणी करीत आहे प्रियांनो.
अंतःकरणात भय आहे, तो घाबरलेला आहे पण हारलेला नाही. आणि अशी परिस्थिती ज्यावेळेस प्रभू पाहत आहे आणि मग त्याच्या विश्वासाच्या द्वारे, कारण विश्वास काय होता की सर्व काही मिद्यानांनी नेलं तरी चालेल, परंतु जे काही थोडेसे गहू माझ्याकडे आहे ते मी द्राक्ष कुंडात ठेवेल, त्या द्राक्ष कुंडात मी त्या गव्हाचा बचाव करेल. प्रियांनो, प्रभूने त्याचा विश्वास पाहिला. त्याला माहिती आहे की हे गहू हे मिद्यान घेऊन जाणार नाही. प्रियांनो, हा एक छोटासा विश्वास, प्रभू म्हटलं आपल्या शिष्यांना की मोहरीच्या दाण्या इतका विश्वास अपेक्षित आहे आपल्या प्रभूला. गिदोनाच्या जीवनात हा मोहरीचा दानाचा विश्वास आम्ही पाहतो आणि म्हणून हा विश्वास पाहून त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन दिलं. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस हा मोहरीच्या दाण्या इतका विश्वास प्रभू पाहतो, त्यावेळेस प्रभू आम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. बाहेर परिस्थिती कितीही भयभीत असली, कितीही संकटे असले, अवस्था कितीही हालाकीची असली, तरी सुद्धा हा विश्वास आम्हाला प्रभूपर्यंत घेऊन जातो. प्रभू आपल्यापर्यंत येतो. प्रियांनो, आणखी काय सांगू, गिदोनाचा विश्वास, विश्वासाने बचाव करणारा गिदोन आम्ही या ठिकाणी पाहतो. प्रियांनो, मनामध्ये भय आहे परंतु हारलेली परिस्थिती आम्हाला दिसत नाही. काय म्हणतो प्रभू? हे बलवान वीरा. प्रियांनो, घाबरलेला हा सेवक आहे, हा शास्ता आहे. प्रियांनो, झोडणी करतोय आणि विद्यानाबरोबर तो लढावायला तयार नाहीये, हताश आणि निराश झालाय, परंतु जे काही मी बचावलेलं आहे त्याचा मी शेवटपर्यंत बचाव करणार. आणि अशा परिस्थितीत आपला प्रभूचा दास म्हणतो, हे बलवान वीरा, प्रभू तुझ्या बरोबर आहे. एक सांत्वनदायी वाणी प्रभूच्या दूताकडून गिदोनाच्या जीवनात किंवा त्याच्या आत्मिक जीवनामध्ये जे बल आहे ते कुठेतरी भीतीमुळे ते दडलेलं आहे आणि त्या बलाचा वापर करण्यासाठी स्फूर्ती देणारं दूताचं हे वचन आहे किंवा शब्द आहे. प्रियांनो, बघा 6व्या अध्यायामध्येच 14व्या वचनामध्ये असलेलं आहे, तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर. म्हणजे काय? गिदोनामध्ये बळ होतं प्रियांनो, परंतु मिद्यानाचं वर्चस्व असल्यामुळे त्या हालाकीच्या अवस्थेमध्ये त्याचं बळ कुठंतरी त्याने गमावलेलं आहे किंवा बळ असून सुद्धा त्याला त्या बळाचा अनुभव नाही. प्रियांनो, अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये जे प्रभूने तुम्हाला आणि मला बळ दिलेलं आहे, जे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, कुठेतरी आम्हाला त्या ठिकाणी त्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये, संकटामध्ये आम्हाला ते बळ दिसत नाही. प्रियांनो, परंतु प्रभू म्हणतो, तू आपल्या बळाचा उपयोग कर. कोणाला? गिदोनाला. गिदोनाकडे बळ आहे प्रियांनो, आणि म्हणून ते बळ आहे म्हणून तो प्रभू म्हणतो, हे बलवान वीरा. पहिला मुद्दा, विश्वासाने धैर्य उत्पन्न होते. गिदोनाचं जे विश्वास होता मोहरीच्या दाण्या इतका, त्या विश्वासाकडे प्रभूने पाहून त्याच्यामध्ये प्रभूने धैर्य उत्पन्न केलं. हे बलवान वीरा, प्रभू तुझ्या बरोबर आहे. हे बलवान वीरा, तुझ्याकडे जो बळ आहे त्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलला मिद्यानाच्या हातून सोडवू. मी तुला पाठविले आहे ना. प्रभू त्याला सांत्वन देत असताना आम्ही पाहतो. प्रियांनो, विश्वासाने धैर्य उत्पन्न होतं आणि हा धैर्य देणारा दुसरा कुणी नाही, तो आमचा प्रभू असा आहे. पहा ना, 1 शमूएल 17वा अध्याय आणि 11 वचनामध्ये आम्हाला ती घटना उत्तमरित्या माहिती आहे. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की गल्ल्याताचं आव्हान आम्हाला दिसतं आणि गल्ल्यात ज्या वेळेस आव्हान करत होता त्यावेळेस त्या ठिकाणी 17वा अध्याय 1 शमूएल 17वा अध्याय 11 वचनामध्ये असलेलं आहे, शाऊल आणि सर्व इस्रायल यांनी पलिष्ट्याचे हे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले व ते फार भयभीत झाले. पण ज्यावेळेस भय उत्पन्न होतं, ज्यावेळेस शब्द जे आहेत ते कठीण ज्यावेळेस आमच्या कानावर पडतात, त्यावेळेस प्रियांनो धैर्य खचलेलं आहे. आणि अशा प्रकारचं धैर्य खचलेले राजा आणि प्रजा, शाऊल आणि इस्रायल, आम्ही त्या कोणत्या परिस्थितीत आहे ते चांगल्या प्रकारे अध्याय 17 मध्ये आम्हाला दिसतं. का बरं धैर्य खचलं? कारण परमेश्वराचा वरचा विश्वास कुठेतरी राजाचा आणि प्रजाचा ढासळलेला आहे. प्रियांनो, ज्यावेळेस विश्वास ढासळतो त्यावेळेस धैर्य खचतं. प्रियांनो,
विश्वास कुणावर असावा? विश्वास प्रभूवर असावा. आणि प्रभूवरचा विश्वास जर ढासळला तर धैर्य खचल्याशिवाय राहत नाही. म्हणून शाऊलाचं धैर्य खचलं, म्हणून त्याला इस्रायलाचा बचाव करता आला नाही. परंतु एक व्यक्ती त्याच ठिकाणी आम्हाला दिसतो, तो म्हणजे 17वा अध्याय 26व्या वचनामध्ये दाविदाचा विश्वास. काय आहे दाविदाचा विश्वास? हा असून ती बलिष्ठाने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्या काय. 2-3 वेळा अशा प्रकारे त्यांनी शब्द वापरलेले आहेत. तो प्रभूवरचा विश्वास दिसतो प्रियानो. दाविदाचा प्रभूवरचा विश्वास दिसतो. कारण प्रत्येक शब्दामध्ये प्रभूचं गुणगान आहे. ती जिवंत देवाची सेना आहे. तो जो देव आहे तो जिवंत आहे. तो सेनाधीश परमेश्वर आहे. आणि अशा देवाच्या सेनेला ह्या बलिष्ठांनी, एवढंच नाही, असून ती बलिष्ठांनी तुच्छ लेखलेला आहे. त्यानं विश्वास दिसतो दाविदाचा. आणि म्हणूनच आम्हाला दिसतं की विश्वासाने तो पुढे गेला आणि शाऊलाचं सर्व काही पेहराव बाजूला ठेवून आपलं जे काय आहे ते घेऊन 5 गुळगुळीत गोटे गोफण घेऊन त्या बलिष्ठाशी लढावयास गेला. पण हे कसं धैर्य आहे? हे कसलं धैर्य आहे? बलिष्ठाशी, गल्ल्याताशी लढण्यासाठी 5 गुळगुळीत गोटे? हे कसं शक्य आहे प्रियांनो? परंतु विश्वास माझ्यामध्ये धैर्य उत्पन्न करतं. दाविदाच्या जीवनामध्ये विश्वासाने धैर्य उत्पन्न केलं. एवढ्याच्याच गोष्टी मी तुझ्या जीवनामध्ये एवढ्याशा गोष्टीनेच पराक्रम करू शकतो. आणि म्हणून आम्ही पाहतो एकाच गोट्याने गल्ल्याताला प्रभूने खाली पाडलं. प्रभूवरचा विश्वास दाविदाच्या जीवनात धैर्य उत्पन्न केला. गिदोनाचा विश्वास त्या ठिकाणी पाहतो की प्रभूने त्याच्या जीवनात त्या विश्वासाने धैर्य उत्पन्न केला. हे बलवान वीरा, प्रभू तुझ्या बरोबर आहे. कारण आज माझं धैर्य खचलेलं आहे का? माझा विश्वास कुठेतरी ढासळलेला आहे का? तर प्रभू आज या गिदोनाकडे पाहावयास लावतो की हा बचाव करणारा आहे. आज मंडळीमध्ये जे काय आम्हाला थोडेसे जे प्रभूचे मेंढरं आहेत, कळप आहे, त्याचा बचाव करायचा प्रियांनो. ज्या ठिकाणी आम्ही पाहतो पहिल्या तिमोथीच्या पुस्तकात 3रा अध्याय वचन 13 मध्ये पाऊल तिमोथेला पत्र लिहित असताना असं लिहितो, कारण ज्यांनी सेवकपण चांगले चालविले ते आपणासाठी चांगली योग्यता आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासात फार धैर्य मिळवतात. कुणामध्ये? ख्रिस्त येशूमध्ये. जे सेवक पण प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेला आहे, जी सेवा तुम्हाला आणि मला दिलेली आहे, मग मंडळीची कोणतीही सेवा असो, ते छोटासा कळप प्रभूचा आहे, त्याचा आम्ही कसा बचाव करावा? एक विश्वासाने. कसं विश्वास? की प्रभूवरचा विश्वास. आणि मग प्रभू कोणतीही परिस्थिती असो, भयाची असो, अवस्था हालाकीची असो किंवा सैतानाचे बाण असो, परंतु प्रभू अशा परिस्थितीमध्ये आमचा जो विश्वास तो पाहतो आणि त्या विश्वासातला धैर्य उत्पन्न होतं. आणि त्या धैर्याने तुम्ही आणि मी काम करतो. गिदोनाकडे पहा, घाबरलेला आहे पण हारलेला नाही. जे काही गहू बचाव केला आहे, मी द्राक्ष कुंडात त्याची झोडणी करल, त्याचा मी बचाव करेल. दावीद म्हटला, राजा घाबरला, प्रजा घाबरली, परंतु मी घाबरणार नाही. माझ्यामध्ये जो प्रभूवरचा विश्वास आहे, तो प्रभू माझ्याचा विश्वास धैर्य उत्पन्न करेल आणि धैर्याने मी त्या गल्ल्याता समोर जाईल. प्रियांनो, जे काही आहे आमच्याकडे ते प्रभूकडे पाहत येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला विश्वासात फार धैर्य उत्पन्न होतं. पहिला मुद्दा, विश्वासाने धैर्य उत्पन्न होते. दुसरी गोष्ट आपण पाहूया, धैर्याने कार्य. विश्वासाने धैर्य आणि धैर्याने कार्य कुठे आहे? शास्त्रीचं पुस्तक 6वा अध्याय वचन 25. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, त्याच रात्री. कोणत्या रात्री? ज्या दिवशी प्रभूने त्याला दर्शन दिलं त्याच रात्री परमेश्वराने गिदोनाला म्हटले, आपल्या बापाचा गोरा म्हणजे दुसरा गोरा जो 7 वर्षाचा आहे तो घे, तुझ्या बापाची बाल देवाची वेदी पाडून टाक व तिच्यापाशी असलेली अशेरा मूर्ती तोडून टाक. मग त्या खडकाच्या मध्य उंच भागी आपला देव परमेश्वर याच्यासाठी विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे वेदी बांध आणि तू फोडलेल्या अशेरा मूर्तीची लाकडे तिच्यावर ठेवून त्यावर त्या दुसऱ्या गोऱ्याचे हवन कर. प्रियानो, धैर्याने कार्य. कुठे कार्याची सुरुवात? घरातून, बापाच्या घरातून कार्याची सुरुवात आहे. प्रियानो, अतिशय भयंकर गोष्ट आहे गिदोनाच्या जीवनात. डायरेक्ट विद्यानाशी लढायचं नाही. कुठून लढाई सुरुवात आहे? आपल्या घरातून.
जे काही चुकीच्या गोष्टी आहे त्या प्रभू म्हणतो की त्या तोडून टाक, मोडून टाक, फोडून टाक. कुणाच्या? तुझ्या बापाच्या, तुझ्या घरामधल्या. प्रियांनो, धैर्याने कार्य सिद्धीस जातं. प्रियांनो, काय आहे स्तोत्रसंहिता 1 आणि 3 मध्ये जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. प्रियांनो, सिद्धीस नेण्यासाठी धडपड असणं गरजेचं आहे. ते सिद्धीस जाण्यासाठी वेळ निश्चित जाऊ शकतो. काय आहे बघा बरं, त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, गिदोनाने, वचन 27, गिदोनाने आपल्याबरोबर आपल्या नोकरांपैकी 10 जणांना घेऊन परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे केले. पण आपल्या बापाचे घराणे व नगराचे लोक यांच्या भीतीने ते काम दिवसा न करता त्याने रात्रीचे केले. 10 नोकर घेतले आणि तो आशेरा बालाची देवाची वेदी तोडण्यासाठी गेला असेल, आशेरा मूर्ती तोडून टाकण्यासाठी गेला असेल. परंतु काय पाहतो? बाप पाहत असेल किंवा बापाचे नोकर त्या ठिकाणी असेल किंवा तो नगराचा जमाव त्या मूर्तीपाशी, त्या वेदीपाशी असेल आणि मग अशा परिस्थितीत कसं काय तोडायचं? परंतु तो त्यावेळेस माघारी फिरला. परंतु प्रभूला धन्यवाद, त्याच रात्री तो पुन्हा त्याच्याकडे गेला आणि ते कार्य सिद्धीस नेले. काय आहे तिथे? त्या ठिकाणी त्याने त्या देवाची वेदी मोडून टाकली. पुढे काय? आशेरा मूर्ती तोडून टाकली. प्रियांनो, धैर्याने कार्य. काय आहे कार्य? बापाच्या घरापासून सुरुवात. प्रियांनो, आज आमची कार्याची सुरुवात कुठून आहे? आमच्या घरापासून. आमच्या घरामध्ये या पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी जे प्रभूविरुद्ध आहे त्या जर असेल तर आजच आम्हाला ते तोडून मोडून टाकून प्रभूच्या गौरवासाठी सिद्ध व्हायचंय. बघा बरं, 2 कोरिंथ 10 अध्याय वचन 5 मध्ये देवाचा दास प्रेषित पाऊल लिहितो, तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध, तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. काय आहे सेवा? सर्व काय तोडून फोडून टाकतो. काय टाकतो? देवाविरुद्ध उंच उंच तर्कवितर्क, जे काही देवाविरुद्ध आहे, जे शास्त्रात लिखित नाही, जे पवित्र आत्म्याच्या द्वारे नाही, ती प्रत्येक गोष्ट जी समाजाने पुढे आणलेली आहे ती प्रत्येक गोष्ट तोडून मोडून टाकतो आणि ख्रिस्तापुढे त्यांना मान वाकवण्यास लावतो. गिदोनाला सांगितलं, बापाच्या घरापासून काय? बालाची वेदी, काय? आशेरा मूर्ती तोडून फोडून टाक. तुम्हाला आणि मला काय सांगितलेलं आहे की जे देवाविरुद्ध आहे ते ज्ञान असो, कल्पना असो, रीती असो, रिवाज असो, जे काय आहे, जे शास्त्र मंजूर करत नाही, ते जर माझ्या घरात आहे तर त्याला तोडून फोडून टाकायचं. विश्वासाने धैर्य, आणि ते धैर्य मला कार्य करण्यास सिद्धीस नेतं, मला बळ देतं. प्रियांनो, कुठून? घरापासून. आज बाहेर बोलणारे भरपूर आहे, हे करू नका, ते करू नका, पण घरामध्ये ज्यावेळेस डोकवतो त्यावेळेस सर्व देवाविरुद्ध असलेल्या गोष्टी अनेकांच्या घरात दिसतात. प्रियांनो, दुःखाची गोष्ट आहे. गिदोनाला म्हटला, तुझ्या घरापासून सुरुवात कर. विद्यान नंतर आपण पाहूया काय बापाच्या घरामध्ये असलेल्या चुकीच्या गोष्टी. 2 कोरिंथ 4 अध्याय वचन 1 मध्ये हाच पाऊल काय म्हणतो बघा बरं. म्हणून आम्हावर झालेल्या दयेनुसार, कुणाच्या? परमेश्वराच्या दयेनुसार ही सेवा, कोणती सेवा? जी सेवा आम्हाला देण्यात आली आहे, आम्ही धैर्य सोडित नाही. त्या सेवा आम्हाला देण्यात आली आहे म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही. धैर्य सोडत नाही. प्रियांनो, धैर्य जर सुटलं तर सेवेमध्ये ढासळलेलं आम्ही पाहतो. प्रियांनो, आम्ही धैर्य सोडत नाही. म्हणजे काय माहितीये का? एखादी चांगली गोष्ट बघा, ती मिळाली. उदाहरणार्थ प्रवासामध्ये आमच्याकडे एखादं 1,00,000 रुपये कॅश एका बॅगेत आहे. उदाहरणार्थ ट्रेनचा प्रवास चालू आहे. कोण वर ठेवल का? कोण म्हणेल का बाजूच्याला मी जाऊन येतो, तुझ्याकडे राहू दे? नाही, सोडणारच नाही ती बॅग. जिथं जाईल तिथं पाण्याची बॉटल बॅग संगती, फळं घ्यायची बॅग संगती, टॉयलेटला जायचं बॅग संगती, ती बॅग सोडणार नाही. प्रियांनो, त्या प्रकारचं धैर्य जे प्रभूपासून आहे या सेवेमध्ये आम्हाला धरून ठेवायचंय, आम्हाला सोडायचं नाही. कोणतीही परिस्थिती असो, विश्वासाने धैर्य आणि धैर्याने कार्य. जर धैर्य सुटलं तर आमच्या जीवनात प्रभू कार्य करणार नाही. प्रियांनो, प्रभूचा दास म्हणतो, आम्हावर झालेल्या दयेनुसार ही सेवा आम्हाला देण्यात आली आहे म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही.
पावल्याने धैर्याने कार्य केलं. म्हणजे काय? सुवार्ता गाजवली आणि त्याचबरोबर प्रभूविरुद्ध जे काय होतं ते सर्व त्याने तोडून टाकलं. गिदोनाने धैर्याने आपल्या बापाच्या घरातून सर्व काही तोडून फोडून टाकलं आणि त्या ठिकाणी असं लिहिलं आहे बघा बरं वचन. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की 28, नगरवासी मोठ्या पहाटे सुटून पाहतात तो बालाची वेदी मोडून टाकली आहे आणि तिच्या पाशी असलेली आशेरा मूर्ती तोडून टाकलेली आहे आणि दुसरा गोरा नवीन बांधलेल्या वेदीवर अर्पिला आहे. एक तोडून टाकलं आणि एक उभारलेलं दिसतं प्रियांनो. त्याच ठिकाणी आम्हाला त्या देवाचा दास त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की वचन 26 मध्ये जर 25 पासून जर बघितलं की बालाची वेदी पाडून टाक व आशेरा मूर्ती तोडून टाक, मग त्या खडकाच्या उच्च भागी आपला देव परमेश्वर याच्यासाठी विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे वेदी बांध. यानो, आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी तोडायच्यात फोडायच्यात, परंतु काही गोष्टी बांधायच्या देखील आहेत. या विश्वासी जीवनामध्ये विश्वासाने धैर्य उत्पन्न होतं खरं, परंतु धैर्याने जे कार्य आहे ते प्रभूच्या गौरवासाठी देखील असणं गरजेचं आहे. जे तोडतो फोडतो जे देवाविरुद्ध आहे, परंतु प्रभूला गौरव देण्यासाठी माझ्या घरात प्रभूसाठी वेदी आहे का? एक कौटुंबिक प्रार्थनेची वेदी जी प्रभूला उंच करते, प्रभूला गौरविते. मंडळीमध्ये प्रभूची वेदी जी देवाला प्रभूला गौरविते, हे माझ्या मंडळीमध्ये किंवा घरामध्ये हे बांधकाम झालं आहे का? गिदोनाने काय केलं? चुकीच्या गोष्टी तोडून फोडून टाकल्या, परंतु एक गोष्ट केली, एक वेदी बांधली प्रभूसाठी आणि त्याच्यावर प्रभूसाठी अर्पण केलेलं आहे. एक उत्तम उदाहरण गिदोनाच्या जीवनातून आपण पाहतो. बचाव करणारा गिदोन आम्हाला दिसतो, एवढंच नाही तर विश्वासाने धैर्याने कार्य करणारा आणि प्रत्येक गोष्ट आम्हाला त्या गिदोनाच्या जीवनातली प्रभू सांगत आहे की एक गोष्टी तोडलं तर एक गोष्ट प्रभूसाठी उभारलेलं आहे. तिसरा मुद्दा त्या ठिकाणी असं लिहिलं आहे शास्त्रेच्या पुस्तकात 8वा अध्याय आणि 28वे वचन. अशा प्रकारे मिद्यान इस्रायल लोकांचा अंकित झाला. त्याने पुन्हा आपले डोके वर काढले नाही. मिद्यान इस्रायल लोकांचा अंकित झाला, त्याने पुन्हा आपले डोके वर काढले नाही. गिदोनाच्या हयातीत म्हणजे 40 वर्षे देशाला शांतता लाभली. गिदोनाच्या कालखंडामध्ये 40 वर्ष कुणाला शांतता लाभली? इस्रायल देशाला. मिद्यानेने परत डोकं वर काढलं नाही. तिसरा मुद्दा, पहिलं विश्वासाने धैर्य, दुसरं धैर्याने कार्य, तर तिसरं कार्याने स्थैर्य प्राप्त झालं. काय आहे स्थैर्य? पुन्हा मिद्यानाने इस्रायलासमोर डोके वर काढले नाही. स्थैर्य काय आहे? 40 वर्ष देशाला शांतता प्राप्त झाली. कुणामुळे? फक्त गिदोनाच्या एवढ्याशा विश्वासामुळे. आज अशी शांतता, असं स्थैर्य कुटुंबाला किंवा मंडळीला एका व्यक्तीच्या विश्वासाद्वारे प्राप्त होऊ शकतं प्रियांनो. जसं आम्ही मगाशी बघितलं की दाविदाचा एवढासा विश्वास, त्याच्यामुळे प्रभूने त्याला धैर्य उत्पन्न केलं, धैर्याने कार्य, आणि मग त्या गल्ल्याथाचं शीर त्याच्या हातामध्ये पाहून राजाला आणि प्रजेला स्थैर्य प्राप्त झालं. ते आनंदाचे क्षण दाविदाच्या द्वारे त्यांच्या जीवनात आले प्रियांनो. आणि म्हणून ज्या गुलामीत जाणार होते त्या गुलामीत इस्रायल गेला नाही. या ठिकाणी पाहतो ज्या गुलामीत ते होते, गिदोनाच्या छोट्याशा विश्वासामुळे त्या इस्रायलाला स्थैर्य प्राप्त झाले. प्रियांनो, शास्त्रेच्या पुस्तकातच आपण असताना त्या 8व्या अध्यायात आणि 22 आणि 23 मध्ये काय दिसतं बघा बरं. तेव्हा इस्रायल लोक गिदोनाला म्हणाले काय? तुम्ही व तुमच्या पुत्रपौत्रांनीही आमच्यावर अधिकार गाजवावा, कारण तुम्ही आम्हाला मिद्यानाच्या तावडीतून सोडविले आहे. गिदोन त्यांना म्हणाला, मी तुमच्यावर अधिकार गाजविणार नाही, माझा मुलगाही तुमच्यावर अधिकार गाजवणार नाही. परमेश्वरच तुमच्यावर अधिकार गाजवेल. परमेश्वरच तुमच्यावर अधिकार गाजवेल. जो मुक्तिदाता आहे इस्रायलाचा, कोण? गिदोन. सर्व काही गौरव सन्मान गिदोनाला येत होता. सर्व क्रेडिट गिदोनाकडे जात होतं.
परंतु त्या ठिकाणी प्रभू आम्हाला सांगत आहे, मी ज्या गिदोनाला विश्वासाने धैर्य, धैर्याने कार्य आणि कार्याने स्थैर्य प्राप्त करून दिले, त्या गिदोनाने आपल्या सेवेमध्ये नम्रपणा आणि प्रामाणिकपणा आणि विश्वासूपणा दाखवला. त्याने स्वतःवर जे काही क्रेडिट देत होते ते स्वतःवर घेतलं नाही, तर संपूर्ण गौरव परमेश्वराला दिलं. मी काय आणि माझा मुलगा काय तुमच्यावर अधिकार चालवणार नाही. कोण चालवणार? परमेश्वरच तुमच्यावर अधिकार चालवणार. म्हणजे वचन जर 28 जे बघितलं, देशाला शांतता लाभली निश्चित गिदोनाच्या माध्यमाद्वारे, परंतु परमेश्वराचा अधिकार इस्रायलावर होता, म्हणून 40 वर्ष ते स्थैर्य प्राप्त झालेलं आहे. प्रियांनो, हा छोटासा विश्वास अनेकांच्या जीवनात स्थैर्य प्राप्त करताना दिसतो. प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण येऊया. प्रेषित 18वा अध्याय आणि वचन 22. प्रेषित 18वा अध्याय आणि वचन 22. मग इस्रायल कैसरियास पोचल्यावर तो वरती गेला आणि मंडळीचा निरोप घेऊन अंतुकियास खाली गेला. तेथे काही दिवस राहून तो निघाला आणि क्रमाक्रमाने गलतिया प्रांत व फ्रुगिया यातील सर्व शिष्यांना स्थैर्य देत फिरला. स्थैर्य देत फिरला. कोण? पाऊल. वर गेला, खाली गेला. जर आपण बघितलं एक पान मागे गेलो तर आम्हाला दिसतं 18व्या वचनापासून शीर्षक आहे पाऊल सुरियास परत येतो. पण त्या ठिकाणी सुरिया देश आहे, इफिस देश आहे आणि मग आम्हाला दिसतं इफिसामधली सेवा संपून इफिसाहून तो कैसरियात जातो, कैसरियासून वरती तो अंतोखियात जातो, तो खाली येतो आणि गलतिया प्रांतात क्रमाक्रमाने तो काय करत फिरला? तो शिष्यांना स्थैर्य देत फिरला, शिष्यांना शांती देत फिरला. ही पावलाचं स्थैर्य आहे का? पावलाची शांती आहे का? नाही प्रियांनो. जो म्हणाला, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल, मी तुम्हाला शांती देईल, मी तुम्हाला स्थैर्य प्राप्त करून देईल. ज्या शांतीमध्ये स्वतः पाऊल होता, ती शांती, ते स्थैर्य, तो विसावा तो देत फिरलेला दिसतो. कुठे कुठे? बऱ्याच ठिकाणी क्रमाक्रमाने तो स्थैर्य देत फिरला. प्रियांनो, आज आमचं फिरणं कशा प्रकारचं आहे? आम्ही काय वाटत फिरत आहे प्रियांनो? हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. आज अनेक जण अस्थिर आहे प्रियांनो, अनेक जण अशांततेमध्ये आहेत, अनेकांचं स्थैर्य किंवा शांतता भंग झालेला आहे. विसावा त्यांना कुठे भेटत नाही, शोधत आहे, इकडे जातात तिकडे जातात, परंतु विसावा देणारा कोणी नाही. अशा व्यक्तीपर्यंत प्रभू आम्हाला नेऊ इच्छितो. अनेक जण अस्थिर असलेले आहे. आम्हाला प्रभू म्हणत आहे, जी सेवा तुम्हाला दिलेली आहे, काय आहे सेवा? अनेकांना स्थैर्य देत फिरत आहे. पावलाकडे पहा की ते स्थैर्य, ते धैर्य आम्ही सोडत नाही का? का त्या धैर्यामुळे अनेकांना स्थैर्य मिळत आहे. प्रभू आज आम्हाला एक लेसन शिकून जातो गिदोनाच्या जीवनातून. आणखी काय सांगू? लेखक म्हणतो आणखी काय सांगू? गिदोन काय आहे? बचाव करणारा. हे थोडेसे गहू आहेत, प्रभू या गव्हाचा बचाव करणार, हा माझा विश्वास आहे. मी घाबरलो पण हारलेलो नाही. प्रभू म्हणतो ठीक आहे, तू विश्वास तुझा पाहिला, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. प्रभू आम्हाला विश्वासामध्ये धैर्य उत्पन्न करून देतो. मग काय कार्य करायचंय? मग कसं धैर्याने करायचं? कुठून? आपल्या बापाच्या घरातून. काय? जे प्रभूच्या विरुद्ध चुकीचं आहे ते सगळं घराच्या बाहेर काढून टाक. आज आम्ही काढण्यास तयार आहे का? जर काढलं तर प्रभू मिद्यानामध्ये आम्हाला पुढे नेतो, मिद्यानामध्ये कार्य करण्यास तो आम्हाला सांगतो, मिद्याना विरुद्ध लढण्यासाठी आम्हाला तो बळ देतो आणि मग मिद्यानासारखे अनेक शत्रू ते डोके कधीच वर काढणार नाहीत. ते आमच्या या कारकिर्दीमध्ये अगदी शांत राहणार. आमच्यामुळे अनेकांना स्थैर्य प्राप्त होईल. हा छोटासा लेसन जो आहे तो अनेक अशा गोष्टी आम्हाला शिकवून जातो. प्रभूने या सर्व गोष्टी जे पुरवलेल्या आहेत, जे विचार पुरवले, जे मुद्दे प्रभूने सांगितलेले आहेत गिदोनाच्या जीवनातून, ते विचार आमच्या आत्मिक जीवनासाठी अधिक मजबूत आमचा विश्वास करो आणि प्रभूच्या कार्यासाठी अधिक आम्ही सर्वजण जी सेवा दिलेली आहे ती अधिक सेवा धैर्याने पुढे नेण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. प्रभूच्या नावाला स्तुती असो, धन्यवाद असो. आमेन.